नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. आपण 12 खडी, 16 खडी आणि ह्या संबंध गोष्टी आपण शिकणार आहे. बरोबर? पण त्याच्याही आधी आपल्याला एक लेक्चर रेकॉर्ड करायचं आहे, की स्वर आपल्याकडे 14 आहेत, व्यंजने आपल्याकडे 34 आहेत. एकूण वर्णमाला आहे आपली आणि 2 आपल्याकडे स्वरादी आहेत. 2 स्वरादी आहेत. स्वर किती आहेत? 14. अ पासून अगदी औ पर्यंत. ठीक आहे? व्यंजने क पासून ळ पर्यंत आणि स्वरादी अनुस्वार आणि विसर्ग यांचं आपल्याला आज एक नवीन प्रकरण शिकण्यासाठी उपयोग होणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्णमाला जमलंच तर पाठ करा आणि त्याच्या ट्रिक्स पण सांगितल्या होत्या कशा पाठ करा. बरोबर? आता लक्षात घ्या की ह्या ज्या वर्णमाला आहेत याची बनते 16 खडी. काय बनते? 16 खडी. 16 16 खडी. 16 खडी. 16 खडी. 16 खडी. 16 खडी. ही जी 16 खडी बनते, ही 16 खडी पूर्वी आपण लहानपणी 12 खडी शिकलो, त्यानंतर 14 खडी आली आणि आज 16 खडी मी सांगतोय तुम्हाला. मग 16 खडी का? तर तुम्हाला सांगतो, आपल्याकडे जी आर आलाय 10 डिसेंबर 2022 यानुसार हा जो जी आर आलेला आहे, या जी आर नुसार 12 खडी न मानता आज तिला 16 खडी मानावी. 16 खडी मानावी. लक्षात आलं? तर ही जी 16 खडी आहे, ही 16 खडी अगदी आपण लहानपणापासून शिकलोय. ठीक? लहानपणापासून शिकलोय. परंतु प्रॉब्लेम हा आहे की लहानपणापासून शिकून सुद्धा आपल्याला ती 16 खडी बनली कशी हे बऱ्यापैकी माहिती नाहीये. याच्या मागचं कारण आता ती 16 खडी ओके 16 खडी बनली कशी हे आपल्याला माहित नाही. हा क कसा बनला, क का की की कु कु आपल्याला पाठच आहे. परंतु ही 16 खडी जशी बनली ना, त्यानुसार बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजून घेता येतात. बघा 16 खडी हा जो क आहे, क हा बनलाय अर्धा क. हा वर्णमालेत आहे आपल्याकडे. वर्णमालेत कोणतंही व्यंजन पूर्ण नाहीये. बघा इथं अर्धा क आहे, अर्धा ख आहे, अर्धा चळ आहे. कोणतं तरी व्यंजन पूर्ण आहे का? नाही. म्हणून यांना पूर्ण करण्यासाठी अर्धा क अधिक अ घेतला, हा पूर्ण क झाला. अर्धा क अधिक आ घेतला, हा पूर्ण का झाला. अर्धा क अधिक पहिली ई घेतली तर ही की झाली. अर्धा क अधिक दुसरी ई घेतली तर ही दुसरी की झाली. अर्धा क अधिक जर मी पहिला उकार घेतला उ तर हा कु होतो. अर्धा क अधिक जर मी दुसरा उ घेतला तर हा दुसऱ्या उकारावाला कु होतो. अर्धा क अधिक जर मी ऋषीचा रू घेतला, याच्याकडे विशेष लक्ष देता, हे जोडाक्षर नाही. क्रू हे जोडाक्षर नाही. पुढे जोडाक्षराची पण व्याख्या सांगणार. अर्धा क अधिक ऋषीचा रू घेतला तर कृष्णावाला क्रू होतो. बरोबर? क्रू. अर्धा क अधिक अर्धा ल अधिक जर मी ऋषीचा रू घेतला, बरोबर, तर क्लू बनतो. बरोबर? क्लू. तर असा न करता आम्ही डायरेक्ट असा करतो. कसा? अर्धा क अधिक अर्धा लृ. क्लू. या क्लू वरून मराठी भाषेत एकमेव शब्द आहे ज्याचं नाव आहे क्लृप्ती. हा एकमेव शब्द या लृ वरून बनणारा शब्द आहे. या व्यतिरिक्त मराठीमध्ये शब्द नाही आहे. लृ म्हणून हा कदाचित आपल्या मराठी व्याकरणातून पुढच्या काळात नाहीसा होऊ शकतो. त्यामुळे हा जो लृ आहे यावरून बनणारा एकमेव शब्द म्हणजे क्लृप्ती. ठीक? पुढे गेलो तर अर्धा क अधिक एकटा ए घेतला बगैर मात्राचा, हा ए म्हणजे एक मात्रा, हा के बनतो. काय बनतो? के. अर्धा क अधिक आपण जर ऍ घेतला, अर्धा क अधिक ऍ घेतला तर बघा आपल्याला पूर्वी कॅट लिहिता येत नव्हतं, आता कॅट लिहिता येते. बरोबर? तर ह्यासाठी ऍ आणि अ अरविंद मंगरुळकरांनी आपल्याकडे आणलेले आपल्याला दिसतात. पुढे गेलो. अर्धा क अधिक मी जर आई घेतला
ऐ. म्हणजे हा ए म्हणजे एक मात्रा आणि हा ऐ म्हणजे दोन मात्रा. कोणावर बघा, हे मात्रा एक आहे, हा ए म्हणजे एक मात्रा, त्यावर आणखी एक मात्रा झाली. किती मात्रा झाली? दोन, म्हणून कै. बरोबर. अर्धा क अधिक मी जर ओ घेतला तर हा होतो को. हो, बरोबर. अर्धा क अधिक ऑ घेतला ऑ तर बनतो क्वा. शब्द बनतो क्वाट. मॉट, मॉल, हॉल. हे शब्द लिहिण्यासाठी आम्हाला ऍ आणि ऑ घ्यावे लागले. पुढं अर्धा क अधिक जर मी इथं आऊ घेतला तर बरोबर होते कौ. कौ. कम कसा बनतो मग? इथे विशेष लक्ष द्या. अर्धा क अधिक अ अधिक वीस स्वरादी म्हणजे अनुस्वार कम. विग्रहामध्ये अनुस्वार अक्षरात लिहायचा नाही, चिन्हात लिहायचा. विग्रहामध्ये फोडीमध्ये अनुस्वार चिन्हात लिहायचा. बरोबर. मग कम कसा बनतो? कहा अर्धा क अधिक अ अधिक विसर्ग. हे दोन स्वरादी आहेत, म्हणून यांच्या आधी स्वर येणं आवश्यक आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर हे जोडाक्षर नाही आहेत, हे अक्षर आहेत. हे यातील क पासून ळ पर्यंत कोणतंही अक्षर घेतलं तर त्यांचं सगळ्यांचा अशीच 16 खडी तयार होईल. मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती झाली? 16 खडी. तर या 16 खडीनुसार आपले विग्रह ठरलेले आहेत. आता एक शब्द बघा, नॉर्मली आपण घेतला का की असा शब्द घेतला. मग का कसा बनला असेल बघा? असा बनलाय क अधिक आ. अर्धा क अधिक आ अधिक की बनलाय. कोणती व्हेरियंट आहे? दुसरी आहे, मग ही का. अर्धा क अधिक दुसरी ई. चला, काकीचा विग्रह याला म्हणतात विग्रह. शब्दाचा विग्रह, शब्दाची फोड. शब्दाचा विग्रह, शब्दाची फोड. समजलं? शब्द घेतला आपण मामी. आता बघा, इथं अर्धा क अधिक आ का होतो, तर अर्धा म अधिक आ मा नाही होणार का? मा. बरोबर. मी अर्धा म अधिक ई ही झाली मी. अशा प्रकारे आपण विग्रह कोणत्याही शब्दाचे करू शकतो. विग्रह करणे म्हणजे फोड करणे. काय करणे? फोड करणे. ही 12 खडी तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा, जमलं लिहून घ्या. 16 खडी. ही 16 खडी तुम्हाला. आता बघा, शब्द आला एखादा कंक असा शब्द आला, त्याचा विग्रह पहिला अक्षर आहे कं, म्हणून अर्धा क अधिक अ अधिक अनुस्वार हा झाला कं. हा बघा, इथं अर्धा क अधिक अ अधिक अनुस्वार आहे. बरोबर. कं. मग पुढे काय? क अधिक अर्धा क अधिक अ, कारण क हा असा बनलेला आहे. समजलं? इथं लक्षात ठेवा, कोणत्याही व्यंजनापुढे एकच स्वर लागतो. कधी दोन लागत नाही. इथं जे तुम्हाला दोन दिसत आहेत त्यातील शेवटचे स्वरादी आहेत, स्वर नाही आहेत. स्वर आहेत का? नाही, स्वरादी आहेत. म्हणून कोणत्याही व्यंजनापुढे एकच स्वर लागतो अक्षर बनण्यासाठी. जोडाक्षर बनण्यासाठी सुद्धा शेवटचं एकच स्वर लागतो. कधीच कोणत्याही अक्षरा किंवा व्यंजनापुढे दोन स्वर लागत नाहीत. दोन स्वर येतच नाहीत. समजलं? हे लक्षात ठेवा. काही लोक काय करतात की मला सर ही लिहायचं, ही दुसरी ही, इथे करतात अर्धा ह अधिक अ अधिक ई. ही चुकीचं आहे. असं लिहायचं नाही, कारण हा ह अ ई असं होईल. तर ही लिहायची आता अर्धा ह अधिक ई. ही झाला की नाही? बरोबर. तर अशा प्रकारे ही जी आपली आहे ही 16 खडी आहे. हीच 16 खडी तुम्हाला प्रत्येक शब्दाचा विग्रह करण्यासाठी उपयोगी पडते. त्यामुळे क पासून ळ पर्यंतचे जेवढेही आपल्याकडे व्यंजने आहेत त्या सगळ्या व्यंजनांची 16 खडी अशीच होईल. बरोबर. जसं आपण म च मामी केलं,
कंक, काकी, इथं क घेतलाय म्हणून कच केलंय. म घेतला असता तर म अधिक अ, अर्धा म अधिक आ, अर्धा म अधिक ई, मी, असं होईल. लक्षात आलं? बरोबर. आता बघा, ही जी बाराखडी आहे, ही मी तुम्हाला आज का सांगतोय? शॉर्ट टर्म मध्ये परत शिकवणार मी तुम्हाला, बरोबर? शॉर्ट टर्म मध्ये. याच्या मागचं कारण, की आज आपण शिकणार आहे, एक प्रश्न आला तुम्हाला. बाप आधी का पोरगा आधी? बाप आधी का पोरगा आधी विल्हे मांडणीनुसार सांगा. हे चिन्ह इकडे नको, इथं, इथं, बरोबर? विल्हे मांडणीनुसार सांगा. मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बाप आधी का पोरगा आधी? तुम्ही सगळे म्हणणार सर बाप आधी. तसं नाहीये. आपण दैनंदिन जीवनातला प्रश्न विचारतोय का? नाही. मराठी व्याकरणातला. कारण इथे शब्द विचारला गेलाय, विल्हे मांडणीनुसार सांगा. तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनानुसार सांगू नका. मग इथं घेतला बाप, इथं घेतला बाप, बाप, बरोबर? इथं घेतला पोरगा, पोरगा, पोरगा. आता याचे करायचे आपल्याला विग्रह. यात जोडाक्षर नाहीये, विग्रह करायचे. बघा, बाप अर्धा ब अधिक आ, हा झाला बा, बा. प अर्धा प अधिक अ, हा झाला बाप, बाप, बाप. समजलं? कोणतंही व्यंजन तोडताना ते आधी अर्ध तोडावं, मग त्याला तो आ असेल, बा असेल तर आ, बी असेल तर ई, बू असेल तर उ, असं. ठीक आहे? बाप. दुसरा केला आपण पोरगा. अर्धा प अधिक ओ, ओ. अर्धा क अधिक ओ, को होतो. तो अर्धा प अधिक ओ, पो होतो. पो अधिक अर्धा र अधिक अ, कारण र पूर्ण आहे. त्यानंतर गा, अर्धा ग अधिक आ, गा. झालं? आता बघा, दोन्ही पाहायची, अशीही ओळ पाहायची आणि अशीही ओळ पाहायची, बरोबर? तो उभ्या ओळीत ब आणि प पहिला आलाय. मग वर्णमालेत ही जी वर्णमाला आहे, त्यासाठी वर्णमाला पाठ करायला सांगितली. या वर्णमालेत ब पहिला येतो का प पहिला येतो? कोण येतो पहिला? तुम्ही जर पाहिलं तर बघा, इथं मी सांगितलं तुम्हाला, हा 17 वर येईल, 17, हा 52, हा 17, 51, 52, 50, हा 50 वर येईल. कितीवर येईल? 50. तर ब च्या आधी प येते, प च्या नंतर ब येते. म्हणून इथंच आपला नियम लागू पडतो, की हा प आणि हा प इथं नाही लागला तर मग पुढे जायचं. म्हणून प आधी येतो, म्हणून हा झाला पहिला, आणि ब दुसरा येतो, म्हणून हा दो. ठीक? आता बघा, याचं लिखाण असं करायचं मांडणीचं. म्हणजे कोण येईल पहिला आधी? पोरगा, पोरगा, असं चिन्ह करायचं, ॲरो, आणि पुढे टाकायचं बाप. म्हणजे उत्तर तुमचं आधी आहे, की पोरगा आधी येतो, बाप नंतर येतो, बाप नंतर येतो. समजलं? तर अशा प्रकारे हा जो प्रकार आहे, हा प्रकार 2009 साली, म्हणजे ज्या बरेचसे बदल घडलेत ना, त्यात ही एक बदल आहे. 2009 साली पहिल्यांदा आपल्या मराठी व्याकरणात समाविष्ट करण्यात आला. 2009 साली समाविष्ट करण्यात आला. त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे अकार विल्हे मांडणी पद्धत. अकार विल्हे मांडणी पद्धत. याला विल्हे मांडणी, विल्हे मांडणी, विल्हे मांडणी, विल्हे मांडणी, अकार न लिहिता विल्हे मांडणी सुद्धा म्हणतात. वर्णांची, वर्णांची, वर्णांची चढत्या क्रमाने, वर्णांची चढत्या क्रमाने, चढत्या क्रमाने, क्रमाने, क्रमाने मांडणी करा, मांडणी करा, मांडणी करा, असाही याला प्रश्न येऊ शकतो. म्हणून हेही नाव वर्णांच्या चढत्या क्रमाने मांडणी. चढता म्हणजे अ ला एक मानलं तर 52वा ज्ञ असेल. ठीक? आता बघा, शासन निर्णय 2009 पासून हा भाग आपल्या मराठी व्याकरणात टाकण्यात आलेला आहे. ठीक आहे? हा जो भाग आहे, याची उच्चारानुसार विग्रह मांडणी. आता जी मांडणी करतो आपण, ती उच्चारानुसार करतो. कोणताही उच्चार, मराठीचा उच्चार जसा असेल तसंच लिखाण असतं. लिखाणानुसार उच्चार नाहीये, उच्चारानुसार लिखाण आहे. उच्चारानुसार लिखाण आहे. आता बघा, एक साधं उदाहरण घेतलं आपण, की अर्पण, अर्पण,
तर अ च्या नंतर प येईल का र येईल? लिहिताना आपण असं लिहितो अर्पण, अर्पण. तर इथं जर समजलं तुम्ही तर अर्पण याला जर तोडलं, याची कॅसेट गुंतवली. मित्रांनो कॅसेट बघा, मी नेहमी सांगतो की कॅसेट असते आपल्याकडे. मागच्या लेक्चरला मी सांगितलेली आहे तुम्हाला की काळ्या मातीत मातीत ती पण चालते. मग जर कॅसेट अडकली तर मग कसं होतं क आ हळ य सांगितलं ना. मग जसा उच्चार तसं लिखाण. विग्रह हे उच्चारानुसार करावे ना की लिखाणानुसार. मग याचा उच्चार जर ढिला केला किंवा थोडासा तोकडा केला, तोडत केला तर उच्चार होतो र प ण अर्पण. ठीक आहे. मग याचा विग्रह कसा करायचा? अ अधिक अर्धा र अधिक अर्धा प अधिक अ अधिक ण अधिक अ. कारण प आणि न पूर्ण आहे, हे जोडाक्षर आहे. हे काय? जोडाक्षर आहे. प अ अर्प न. बरोबर. आता लक्षात घ्या जोडाक्षर. आता हा म आहे. म म तर इथं म अर्धा आहे पण ह पूर्ण आहे, म्हणून अर्धा म अधिक अर्धा ह अधिक अ. कारण ह पूर्ण आहे. याचा पाय मोडलेला असता तर मग इथं घ्यायची गरज नाही. याचा पाय मोडलेला, याचा पाय मोडलेला नाहीये, याचा पाय मोडलेला नाहीये. म बरोबर. याचा पाय मोडलेला नाही म्हणून अर्धा म अधिक अर्धा ह अधिक अ. ठीक आहे. आता याच दृष्टिकोनातून एक उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं, तुम्हाला आठवत असेल. बरोबर. शब्द होता कृत, कृत वर्मा, कृत वर्मा. विग्रह क्रू कसा बनला कृष्णावाला? तर अर्धा क अधिक ऋषीचा रू, हा झाला क्रू. एक एक शब्द तोडायचा. त पूर्ण आहे म्हणून अधिक अर्धा त अधिक अ अधिक. आता व आहे, व पूर्ण आहे अधिक व अधिक अ अधिक र अर्मा कृत वर मग मा आहे तर अर्धा म अधिक आ. आता इथं बघा असं विचारलं जातं की कृतवर्मा शब्दात एकूण व्यंजने किती आहेत? तर व्यंजने मोजा 1 2 3 4 आणि 5. किती व्यंजने? व्यंजने 5. व्यंजने 5. स्वर किती आहेत? 1 2 3 3 4. किती स्वर आहेत? 4. हे आपण इथे बी काढू शकतो. 1 2 3 4. 4 स्वर 5 व्यंजन. 5 का? हा र आहे वर्मावाला. ठीक आहे. र आहे. तर अशा प्रकारे आपण उच्चारानुसार विग्रह मांडणी करतो. वर्मा. ठीक आहे. जसा उच्चार तशी मांडणी. ठीक. आता बघा आपल्याकडे मांडणी, उच्चार मांडणीनुसार, मांडणीनुसार, मांडणीनुसार असे 3 शब्द दिले जातात आणि याचा विल्हे मांडणीनुसार क्रम लावा असं विचारलं जाते. कुठं? परीक्षेला. बघा सर्वप्रथम काय करायचं, हे तुम्हाला जर विग्रह तुमचे पक्के झाले की तुम्ही हे असं डोळ्यांनी पाहूनच करू शकता. पण जर विग्रह पक्के नाही आहेत तर मात्र करावं लागतं. मग काठचा विग्रह काय होईल? अर्धा क अधिक आ अधिक अर्धा ठ अधिक अ काठ. काठ. कठोरचा अर्धा क अधिक अ अधिक अर्धा ठ अधिक ओ कठो अधिक अर्धा र अधिक अ कठोर. बरोबर. त्यानंतर कंठचा विग्रह अर्धा क अधिक अ अधिक अनुस्वार अधिक ओ कंठ अधिक अधिक ठ आहे ना, अधिक अर्धा ठ अधिक अ कंठ. बरोबर. आता बघा आडव्या आणि उभ्या लाईन. आता आडवी उभी दोन्ही लाईन पाहायच्या. उभ्या ओळीमध्ये पहिल्या क्रमांकावर तिन्ही शब्दात क क क कॉमन येतो. हा क क क वर्णमालेत एकाच ठिकाणी येतो. यातील कोणता क आधी आणि कोणता क नंतर हे सांगता येत नाही. त्यामुळे इथं आमचा क्रम लागणार नाही म्हणून याला मारली काट. बरोबर. मग पुढे शिफ्ट व्हायचं. मग दुसरी ओळ. दुसऱ्या ओळीमध्ये एक आय आणि 2 अ आहेत. आता बघा आ हा कितीही अ असले तरी वर्णमालेत आ हा अ च्या नंतर येतो. आ हा अ च्या नंतर येतो. मग अ किती आहेत? 2. मग आचा क्रमांक कितवा? 2 अ आहे. अ अ आचा क्रमांक कितवा येईल? अ अ तिसरा. बरोबर. म्हणून
आचा क्रमांक लागला इथं तिसरा, ज्याचा क्रम लागला त्याचा विषय संपला. बरोबर. म्हणजे काठ हा तिसरा शब्द येईल. कितवा शब्द येईल? तिसरा. काठ. काठ हा तिसरा शब्द येईल. मग आता पाहिजे आपल्याला 1 आणि 2, पहिला कोणता आणि दुसरा कोणता, ते दोन्ही असारखे आहेत म्हणून इथं क्रम लागत नाही. मग पुढे शिफ्ट करा, ठ आणि अनुस्वार. ठ आणि अनुस्वार, याचा तर विषय संपला, याचा क्रम लागलेला आहे. ठीक आहे. मग ठ आणि अनुस्वार, ठ पहिला का अनुस्वार पहिला हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. मग वर्णमाला जर पाहिली तर स्वरादी म्हणजे अनुस्वार, तो व्यंजनांच्या सगळ्यांच्या आधी येतो. म्हणून क्रमांक 1 लागतो अनुस्वाराचा आणि क्रमांक 2 लागतो ठचा. समजलं. मग 1 नंबरवर काय आला? कंठ. कंठ. 2 नंबरवर काय आलं? कठोर. कठोर. आणि तिसरा नंबर आपल्याला मिळालेला आहे कंठ, कठोर, काठ. समजलं. कंठ, कठोर, काठ. तर अशा प्रकारे याची विल्हे मांडणीनुसार क्रम आपल्याला लावता येतो. आपण प्रॅक्टिससाठी आणखी उदाहरणं घेऊ. शब्द आपल्याकडे हरभरा, हराभरा, अब्ररा, हरभरा असे 4 शब्द आहेत. आतापर्यंत 3 होते, आता 4 आहे. या 4 शब्दांमधून आपल्याला कोणता शब्द पहिला, कोणता चौथा, कोणता दुसरा आणि कोणता तिसरा हे लावायचं आहे. याचं सरळ सरळ विग्रह करायची. अर्धा ह अधिक अ अधिक. आता बघा, हरभरा, हर मग भरा म्हणून अर्धा र अधिक. आता हा र अर्धा आहे म्हणून इथं अ येणार नाही. हरभरा, हरभरा, अर्धा भ अधिक अ अधिक र अधिक आ, हरभरा. हराभरा, अ अधिक अ अधिक अर्धा र अधिक आ अधिक अर्धा भ अधिक र अधिक आ, हराभरा. त्याचा उच्चार बघा, हभ्ररा, 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 हब हब र हब र. म्हणून ह अर्धा ह अधिक अ अधिक भ हब ब्र अर्धा अधिक अ अधिक र अधिक आ, हब्ररा. पुढचा हरभरा, ह अधिक अ अधिक अर्धा भ हर नाही माफ करा हर 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 अधिक अ अधिक भ अधिक अ अधिक र अधिक आ, हरभरा, हरभरा. चौघांचे विग्रह झाले. विग्रह बरोबर केले तरच मांडणी व्यवस्थित लागेल. ठीक आहे. आणि हे विग्रह मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, जेव्हा आपली संधी संपेल ना, तुम्ही असे रस्त्याने चालताना जे दुकानांची नावं दिसतात ना, त्यांचेही विग्रह करून टाका. पायल अर्धा प अधिक आ अधिक य अधिक अ अधिक ल. ब्युटी अर्धा ब अधिक य अधिक उ, ब्यू अधिक अर्धा ट अधिक ई. पार्लर अर्धा प अधिक आ अधिक र अधिक अर्धा ल अधिक अ अधिक र अधिक अ. असं एवढ्या फास्ट विग्रह करून टाका. कधी? प्रॅक्टिस. ओके. नेक्स्ट बघा, इथं बघा आडव्या उभ्या ओळी केल्या. ठीक आहे. ह ह ह ह वर्णमालेत ह हा एकाच ठिकाणावर येतो म्हणून इथं क्रम लागत नाही. दुसऱ्या ह्याच्यात बघा अ अ अ अ इथंही क्रम लागत नाही. र र भ र. आता मला सांगा, भ आधी का र? तिन्ही र हे भ च्या नंतर येतात. तिन्ही र, एकूण शब्द किती आहेत? 4. त्यापैकी 3 र आधी आले, बरोबर. 3 र नंतर आले. तर पहिला शब्द कोणता येईल? भ चा. म्हणून पहिला शब्द घेतला आपण हब्ररा. हा लागला क्रमांक 1. लागला क्रमांक 1 हब्ररा. मग इथे लिहून ठेवू आपण हब्ररा. हब्ररा हा पहिला शब्द. ॲरो टाकला. ठीक आहे. पुढं आता 3 र आहेत, यांचे क्रम लागत नाहीत. हा विषय संपला. याचा क्रमांक लागला. मग गेलो पुढं. 3ही र आहेत, भ आ आणि अ. किती सोपं आहे. अ हा सर्वात आधी म्हणून 1, आ हा त्याच्यानंतर 2 आणि भ हे व्यंजन आहे म्हणून 3. म्हणून क्रमांक माफ करा, आपल्याला 2, 3, 4 पाहिजेत कारण 1 नंबर लावला म्हणून हा होईल 2, हा होईल 3
आणि हा होईल 4. बरोबर. एक क्रमांक लागला म्हणून 2, 3, 4 क्रमांक पाहिजे होते. कारण एक तर आपला इथंच भेटला ना. हा एक भेटून गेला आपल्याला. मग 3, 4 2, 3, 4. तर 2 आपला आला हरभरा. 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 पुढचा ज्याला म्हणतो आपण 3 तो येईल आपला 3 तो येईल आपला हराभरा. 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 आणि शेवटचा चौथा येईल आपला हरभरा. हरभरा. समजलं? समजलं? बऱ्याचशा लोकांना गोंधळ होत असेल, काही हरकत नाही. आपण आणखी एक उदाहरण पाहू. तुम्ही लेक्चर परत परत पहा. ठीक आहे? बरं. आकार विल्हे मांडणीनुसार पुढीलपैकी शब्दांची मांडणी करा. STI 2017 MPSC ला आलेला वेळेला येऊ शकतो. बरोबर. प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला हे प्रश्न येतातच. कोणतीही परीक्षा असू द्या. मराठी व्याकरण म्हटलं म्हणजे त्यात व्याकरण शब्द आहे आणि व्याकरण शब्द आहे तर हे सगळे प्रकरण आहेत. त्यापैकी सगळे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. क्लिअर? आता बघा. अनल, आंबा, अतिशय, अमृतध्वनी हे त्याचे पर्याय दिले. हे कोणता आधी आणि कोणता नंतर अशा प्रकारचे प्रश्न येतात. ठीक आहे. आता बघा याला आपण असं लिहून घेऊ. पहिला अनल अधिक ला अर्धा करायची गरज नाही कारण स्वर पूर्ण असतात. ते वर्णमालेत तसे आहेत त्यामुळे विग्रहात ते तसेच घ्यायचे. जसं अक्षर वर्णमालात आहे विग्रहात तसंच येतं. ठीक. बघा अनल न हा अर्धा आहे म्हणून त्याला जोडला. न अर्धा ल अधिक अनल. आंबा अधिक अधिक अनुस्वार अधिक अर्धा ब अधिक आंबा. बरोबर. अतिशय अधिक अर्धा त अधिक तीची विलंटी कोणती आहे? पहिली म्हणून पहिली अति अर्धा श देठयुक्त अधिक अर्धा श अधिक श य अधिक अतिशय. ठीक. अतिशय. अमृतध्वनी अधिक अर्धा म अधिक ऋषीचा रू मृ आलाय मृ म्हणून ऋषीचा रू अमृ अधिक अर्धा त अधिक अधिक अर्धा ध अधिक अर्धा व अधिक अर्धा न अधिक दुसरी ई कारण विलंटी दुसरी आहे. ठीक. आता बघा आपण पहिला घेऊ. पहिलाच अक्षर घेऊ. तर 3 आहेत. 3 आहेत आणि एकच आ आहे. एक काय आय आ पहिल्या क्रमांकावर. बरोबर. पहिल्या क्रमांकावर 3 प्रत्येक शब्दाच्या पहिल्या क्रमांकावर 3 आहेत आणि एकच आय. अशा वेळी तीनही हे आच्या आधी येतात. तर मग आचा क्रमांक कितवा? शब्द 4च आहेत. हे 3 आहेत. 1 2 3 आ म्हणजे आ चौथा म्हणून आंबा हा इथं चौथा क्रमांक घेऊन जातो. आंबा इथं क्रम लागला इथं 4. बरोबर. हा विषय संपला आंब्याचा. बरोबर. आता 3 आहेत तर तिन्ही सारखे आहेत म्हणून इथं क्रम लागत नाही म्हणून न पुढच्या अक्षरावर गेलो त आणि म. आता बघा वर्णमालेत कोण आधी येतो? थ द ध न प फ ब भ म त थ द ध त हा सर्वात पहिला येतो म्हणून हा आला पहिला अतिशय. बरोबर. त थ द ध न अतिशय. बरोबर. त्यानंतर त थ द ध न हा दुसरा आणि नंतर येते प फ ब भ म हा तिसरा. लागले क्रमांक. आता न पहिला कोणता आला? अतिशय. अतिशय 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 अतिशय. दुसरा आला कोणता आला? अनल 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 अनल. तिसरा आला अमृतध्वनी अमृतध्वनी ध्वनी. आणि चौथा आला आंबा आंबा आंबा. अशा प्रकारे आपण हे 4ही शब्दांचे क्रम लावून घेतलेले तुम्हाला दिसतात. क्लिअर. आता बघा कसं आलं तर 2 4 1 3
2 4 1 3. आता उत्तर बघू. उत्तर जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की 2 4 1 2 4 2 2 2 1 2 4 3 3 1 4 2 2 4. एक मिनिट थांबा. अन्नल आंबा अतिशय अमृतध्वनी. अन्नल आंबा. हा सॉरी इकडे बघा. हा घ्यावा लागेल आपल्याला. अतिशय किती झाला 3. तिसरा शब्द पहिला घेतला बरोबर 3. अनल अनल कितवा आहे तर 3 3. हा तिसरा येतो ना आपल्याकडे. एक मिनिट थांबा. आपला काय लागला अतिशय अनल अमृतध्वनी. अतिशय हा पहिला, अनल हा दुसरा, आंबा आंबा हा चौथा आणि अमृतध्वनी हा तिसरा बरोबर. म्हणजे आपल्याला 3 क्रमांक 1 ला पाहिजे. 3 दुसरा क्रमांक पाहिजे 1, तिसरा क्रमांक पाहिजे 4 आणि चौथा क्रमांक पाहिजे 2. आंबा हा आंबा 2 बरोबर. म्हणजे हे आपण त्या क्रमांकानुसार केले होते. इथं क्रमांक दिले 1 2 3 4. यापैकी जो पहिला येईल तो क्रमांक 3 असेल. हा 3 पहिला अतिशय बरोबर. तर असे क्रमांक आपल्याला लावावे लागतात. यातील या नंबरवरून करायचंय, आपल्या नंबरवरून करायचं नाही. आपण जे नंबर काढलेत ते नंबर क्रम लावायसाठी काढलेत. इथं जे नंबर दिलेत त्या नंबरनुसार हे आन्सर द्यायचंय. म्हणून उत्तर क्रमांक ड च बरोबर. ठीक. चला पुढे जाऊ. ठीक. चला पुढे जाऊ. हा बघा 1 2 3 4. यातील पहिला कोणता आहे तर तिसऱ्या क्रमांकाचा 3. दुसरा कोणता आहे तर दुसरा कोणता आहे अनल पहिल्या क्रमांकाचा. अमृतध्वनी कितवा क्रमांक होता चौथा. आणि अतिशय अतिशय कितवा क्रमांक आहे तिसरा. आणि आंबा कितवा क्रमांक आहे दुसरा. म्हणजे 3 1 4 2 असं उत्तर आपलं आलेलं दिसते. हे आपण क्रम लावण्यासाठी काढलेलं उत्तर बरोबर. की कोणता क्रमांक पहिला कोणता क्रमांक दुसरा. समजलं चांगल्या प्रकारे. या क्रमांमध्ये पडू नका. इथं विग्रह करून शब्द लिहा. शब्द लिहा म्हणजे प्रॉपर समजेल. अतिशय पहिला, आनंद दुसरा, अमृतध्वनी तिसरा आणि आंबा चौथा. ठीक आहे. असा क्रम आपल्याला लागताना दिसतो. त्यांनी जो प्रश्न दिलाय त्यामध्ये 1 2 3 4 नावं दिले. त्यापैकी 3 हा पहिला आला, त्यापैकी 1 हा दुसरा आला, त्यापैकी 4 हा तिसरा आला आणि 2 हा चौथा आला. ठीक. अशा प्रकारे. नेक्स्ट आणखी एक उदाहरण पाहू जे आपल्याला PSI 2013 ला आलेले दिसते बरोबर. की आकार विल्हे मांडणी नुसार पुढील शब्दाची मांडणी करा. आता बघा तिडीक, तितिक्षा, तिळ तिळ आणि तिरीमिरी. ऑप्शन आहे 2 1 2 1 3 4, 1 2 3 4, 4 1 3 2 आणि 3 1 2 4. याचा केला आपण विग्रह. पहिला करू विग्रह. म्हणून अर्धा त अधिक पहिली ई अधिक अर्धा ड डी अधिक दुसरी ई तिडिक अधिक अर्धा क अधिक अ तिडिक. तितिक्षा अर्धा त अधिक पहिली ई अधिक अर्धा त अधिक पहिलीच ई तिती अधिक अर्धा क अधिक अर्धा क्ष अधिक आ तितिक्षा बरोबर. त्यानंतर तिळतिळ. तर तिळतिळ मध्ये अर्धा त अधिक अर्धा पहिली ई अर्धा त अधिक पहिली ई अधिक अर्धा ळ अधिक तिळ अ अधिक अर्धा त अधिक पहिली ई अधिक अर्धा ळ अधिक अ तिळ तिळ बरोबर. तिरीमिरी. तर तिरीमिरी मध्ये अर्धा त अधिक पहिली ई अधिक अर्धा र अधिक पहिलीच ई अधिक अर्धा म अधिक दुसरी ई अधिक नाही माफ करा पहिली ई आहे. पहिली ई पहिली ई पहिली ई अधिक अर्धा र अर्धा र र अधिक दुसरी ई. हा झाला विग्रह. तर आडवी आणि उभी ओळ पाहूया. ठीक आहे. त त त त वर्णमालेत एकाच ठिकाणी येतो म्हणून इथं क्रम लागणार नाही.
ई ई ई ई सारखा त्याला म्हणून इथं क्रम लागणार नाही. इथं आला ड, हा ड आहे, ड, ळ आणि र. कोण आधी येतो वर्णमालेत? तर सर्वप्रथम येतो ड. कोण येतो? ड. ळ तर हा सगळ्यात शेवटी येतो, कारण वर्णमालेचा शेवटचा येतो. त्याच्यानंतर श आणि ञ आहे. हा क्रमांक 4. क्रमांक 4 ळ. बरोबर. क्रमांक 4 न देता आपण क्रमांचा गोळ करू नये. 1 2 3 4 पहिला लिहून घेऊ. तिळ तिळ हा शेवटचा. तिळ 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 हा शेवटीचा. बरोबर. त्यानंतर आपल्याकडे येतो त. त्यानंतर येतो ड. ट ठ ड ढ. ट ठ ड ढ. त्याच्या वरचा नाही आहे इथं. त्याच्यावरचा त ही नंतर येतो. टच्या नंतर त येतो. कच ट त प. बरोबर. ट त. टच्या नंतर त येतो. म्हणून ड हा क्रमांक 1, ट हा क्रमांक 2 आणि र हा क्रमांक 3 आणि रच्याही खाली येतो 4 ळ. बरोबर. म्हणून आपण जर पाहिलं तर इथं बघा तिळ 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 इडिक ती 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 डिक तिडिक तिडिक तितिक्षा नाही तिडिक. बरोबर. तितिक्षा तिडिक तितिक्षा तितिक्षा तिरीमिरी तिडिक तितिक्षा तिडिक तितिक्षा तितिक्षा तिरी तिरी मिरी तिरीमिरी 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 तिळ 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 तिळ. चला. तिळतिळ क्रमांक तो आला 4था. म्हणून तिळतिळ आपण घेतला पहिला. 3 माफ करा. पहिला कोणता आला? तिडिक. हा एकच राहील. ठीक आहे. दुसरा आला तितिक्षा 2 1 2. तिसरा आला तिरीमिरी म्हणजे हा झाला 4 3. हा 4 इकडे घेतला. बरोबर. आणि 3 हा चौथा आला. म्हणजे 1 2 4 3 आपल्याला उत्तर पाहिजे. 1 2 4 3 हे तुमचं उत्तर. हे तुमचं उत्तर आहे. याची प्रॅक्टिस करा. 10 उदाहरणं घरी सोडवून घ्या. कोणतेही 4 शब्द घ्यायचे आणि त्याचा विग्रह करायचा आणि त्याचा क्रम लावून पाहायचा. असे 4 उदाहरणं केले असता तुम्ही 100% यातून सगळं सोडवू शकाल. ठीक आहे. तर आपण इथं आता थांबूयात. आजचं लेक्चर इथं संपतं. उद्या भेटू आपल्या निश्चित वेळेवरती. नमस्कार.